जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सार्वजनिक नळ योजनेत गैरव्यवहार, कोरड्या विहिरींचा गाळउपसा। आष्टी तालुक्यातील बांबर्डा ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार आलाय समोर। सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेतील कथित गैरव्यवहारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सार्वजनिक नळ योजनेसाठी असलेल्या विहिरीचा गाळउपसा करण्यासाठी 2 वर्षापूर्वी निधी मंजूर झाला होता। मात्र प्रत्यक्षात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीऐवजी कोरड्या आणि वापरात नसलेल्या विहिरींचा गाळउपसा करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। माहिती अधिकारातून कागदपत्रे समोर आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून आरोप झाकण्यासाठी घाईघाईनं गाळउपसाचं काम सुरू करण्यात आल्याचंही बोललं जात आहे। ग्रामस्थांच्या मते संबंधित काम कागदोपत्री पूर्ण दाखवून निधीची विल्हेवाट लावण्यात आली, त्यामुळे मंजूर निधी नेमका कुठे खर्च झाला याबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले। या प्रकरणात कामाची मोजमाप, पुस्तके, तांत्रिक मान्यता, देयके आणि इतर कागदपत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। माजी सरपंच लता कडताई, सुजिता धनडाळे आणि भाग्यश्री चेले यांनी जिल्हा प्रशासनाकडे या गंभीर प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी। आता प्रशासन या प्रकरणात सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।